राखी पौर्णिमा यंदा 2025 मध्ये 8 ऑगस्ट का 9 ऑगस्टला येणार आहे। कोणत्या दिवशी साजरी करायची आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, भद्रबाळ आहे की नाही, कशी साजरी करावी याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे सविस्तर माहिती तुम्हाला समजेल। तर मी अनुराधा तुमच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर बघा या वर्षीचे रक्षाबंधन हे 9 तारखेला येत आहे। रक्षाबंधन बघा हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातला अत्यंत नात्याचा उत्सव असतो आणि जो त्यांच्या प्रेमाचे विश्वासाचे प्रतीक मानला जातो। दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो। त्यामुळे रक्षाबंधन हे आपल्याला 8 तारखेला करायचे की 9 तारखेला, तर आपण त्याचा मुहूर्त बघणार आहोत। तर बघा यावर्षी म्हणजे पौर्णिमा 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 वाजता ते 9 ऑगस्टला 2025 मध्ये दुपारी 1:24 पर्यंत आहे। तर बघा यामुळे पौर्णिमेचा सूर्योदय 9 ऑगस्ट रोजी असल्यामुळे रक्षाबंधन आपण सण त्या दिवशी साजरा करायचा आहे, म्हणजे 9 तारखेला साजरा करायचा आहे। यावर्षी कुठलाही भद्रकाळ नाही आहे। तर भद्रकाळ म्हणजे काय, तर त्याचं अशुभ काळ म्हटलं जातं। कारण बघा भद्रकाळामध्ये कुठलेच मंगल कार्य केले जात नाही, कुठले विधी केले जात नाहीत, त्यामुळे भद्रकाळ यावर्षी नाही आहे। तर आपण शुभ मुहूर्त बघा 9 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला सर्वात राखी बांधण्याचं शुभ मुहूर्त आहे सकाळी 5:39 ते दुपारी 1:24 पर्यंत आहे। रक्षाबंधनच्या दिवशी बघा दरम्यान तुम्ही भावांना राखी बांधू शकता। हा शुभ मुहूर्त राखीचा आहे। तर सकाळीच तुम्ही जर बांधलात राखी भावाला तर अत्यंत चांगलं आहे। तर बघा जर भद्रकाळ यावर्षी नाही आहे त्यामुळे कुठलीही भीती बाळगू नका, कारण त्या 9 तारखेला आपण दिवसभर तुम्ही राखी जरी बांधलेली कोणत्या वेळी तर ती चालते, कारण यावर्षी भद्रकाळ नाही आहे। पण शक्यतो शुभ मुहूर्त हा 1:24 पर्यंतच आहे। त्याच्यामुळे तुम्ही सकाळीच राखी बांधली तर अत्यंत शुभ काळ आहे। बघा भद्रकाळ हे नाही आहे ह्या वर्षी, त्याच्यामुळे कुठलीही भीती नाही आहे। रक्षाबंधन बघा हा सण केवळ बंधनाचा नव्हे तर ते संरक्षण, प्रेम आणि निष्ठेचा प्रतीक आहे। म्हणून यामुळे मूळ पौराणिक कथा म्हणजे काय आहे, तर बघा यज्ञादरम्यान द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या हाताला लागलेली जखम पाहून आपल्या साडीचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला। तेव्हा श्रीकृष्णाने तिला वचन दिले की त्यावेळी तिचे रक्षण नक्कीच कर, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुझं नक्कीच रक्षण करल। या घटनेपासून रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली। त्यामुळेपासून आपण रक्षाबंधन करतो, कारण आपल्या भावाला जेव्हा राखी बांधतो तेव्हा आपण औक्षण करतो भावासाठी, तर ते दीर्घायुष्य व्हावे म्हणून आपण त्याची प्रार्थना करत असतो। प्रत्येक बहीण आपल्या भावाला औक्षण करते, ओवाळते, टीका लावते आणि त्यांना राखी बांधते। राखी बांधताना आपला नेहमी रेशीमचा धागा असावा, कारण ते रेशीम धागा हा खरंच स्नेह प्रेमाचा असतो। त्याच्यामुळे आपण ते रेशीम धागा असलेलाच आपण राखी बांधावी आणि त्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि आपलं सर्व काम करून आपली पूजा करायची। त्यानंतर आपण भावांना औक्षण करायचं आहे, टिळा लावायचा आहे, गोड पदार्थ करायचा आहे। त्या दिवशी भावानेही आपल्या बहिणीला रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते। तर भावानेही आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचा वचन द्यावे आणि या राखी पौर्णिमेला आपण अशा छानपैकी या नात्याचा उत्सव साजरा आपण नेहमीच आपण दरवर्षी करतो। तर त्याप्रमाणे यावर्षीही आपल्याला राखी पौर्णिमा साजरी करायची आहे। तर शुभ मुहूर्त काय आहे, तर राखी कोणत्या मुहूर्तावर बांधावी आणि आजची पौर्णिमा कोणत्या दिवशी आणि 8 तारखेला आहे की 9 तारखेला हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।